नमस्कार मित्रांनो, राम राम. मी पत्रकार तांबोळीजी, टॅम, संपादक साप्ताहिक अकलूजमंत बोलतो. मित्रांनो, सध्या दिसायला युद्ध दोन देशामध्ये दिसतंय, म्हणजे इराण विरुद्ध इस्रायल. पण तुमच्या लक्षात एक गोष्ट आलेली असेल, इराणचे सर्वेसर्वा अल खोमेनी यांच्या निवासस्थानावर हल्ले करून विमानाने बंबार्डिंग करून ते नेस्तनाबूत करण्यात आल्याचे एकंदरीत बातम्यावरून दिसतंय. त्याच्यात अल खोमेनी यांचा मृत्यू झालेला आहे. त्यासोबतच त्यांचे जवळचे कोणी आप्तस्वकीयही गेलेले आहेत. एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवावी की हे हमले सुरू होण्या अगोदर आपले पंतप्रधान नुकतेच चक्कर मारून आले होते परदेशात. आता ते कुठं कसं हे सांगणं तुम्ही समजून घ्या. परंतु चर्चा जगभर इतकी काय रंगलेली आहे की बोलता सोय नाही. तर याच्यात नक्की काय आहे, तर एकच सगळ्यांचं म्हणणं आहे की हुकुमशाह वगैरे होते, सगळे बरेचसे हुकुमशाह आहेत, लक्षात ठेवा, पण दाखवत नाहीत. लोकशाहीच्या गोड नावाखाली बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात. फक्त आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी हे लोकशाहीची झूल पांघरत असतात. भले मग ते कोणी का असेना. आपण सध्या पाहतोय काय चाललंय, राजकारणी काय करतायत. तर मित्रांनो, इराणला म्हणजे अणुशक्ती अजिबात वापरू द्यायची नाही, किंवा त्याचं जे काही त्याला संशोधन करायचंय त्याला करू द्यायचं नाही. याच्यासाठी अमेरिकेने प्रचंड व्यूह रचले, पण इराण कुठे थांबला नाही. आणि त्याने आतून मात्र त्याचे जे काही त्याला करायचं होतं, शोध घ्यायचे होते, किंवा वेगवेगळे विमान म्हणा किंवा काय बनवून ठेवले. मग आता प्रश्न पडतोय की हे भांडण कशासाठी चाललंय. मित्रांनो, जर डोकं जर असेल, म्हणजे शांतपणे विचार करण्याचं, हे भांडण असतं खनिज तेल आणि खनिज पदार्थ त्या एरियात मिळणारे, इराण, इराक, अरबस्तान, सौदी, इकडे आता त्यांच्या धर्तीवर, म्हणजे जागेवर जाऊन ते युद्ध खेळायचंय. काय जाणार आहे अमेरिकेचं? काहीच नाही. किंवा तिथं बसलेले आहेत इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका. आणि गंमत म्हणजे हे एकेकाळी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, जागतिक दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस काय परिस्थिती करून ठेवली ती जर्मनीची, पण आज ते पुन्हा एक आलेले आहेत. प्रश्न असा आहे की त्या काळातल्या जर बातम्या बघितल्या, वाचल्या, तर सबंध जग हळलं होतं. पण हळूहळू ते जखमा भरून निघत असतात आणि परत शेवटी समाजकारणापेक्षा
लोकांचं भलं करण्यापेक्षा, लोकशाहीच्या मार्गाने खरंच वागण्यापेक्षा आपल्या पद्धतीने आपलं वर्चस्व केवळ आपण अर्थात त्यांचे चमचेगिरी करणारे बाकीचे, ते कोण कुठं कसं तुम्ही समजून घ्या. आणि कसं आहे माहिती आहे का, अमेरिकेतले बरेचसे नागरिक ह्युमॅनिटीच्या बाजूने आहेत आणि कधी ना कधी सत्य जोर मारणार आणि ते सगळं बाहेर उफाळून येणार. आता अल खामेनी किंवा खोमेनी यांच्या निवासस्थानी हल्ला करून, आता कोणी केलंय नाव तुम्हाला इस्रायलचं दिसतं, पण डोकं कोणाचं? अमेरिकेचं. त्यात लपण्यासारखं काय आहे का? आता त्यांनी त्यात खामेनींचा मृत्यू झाला, त्यांचे जवळचे काही वारले, पण मग इराण गप्प बसेल तो कसा इराण? आजच त्यांचं म्हणजे चालू ह्याच्यात काळातच त्यांचे भांडणं चालू आहेत, त्यांचे युद्ध सुरू आहेत, गनिमी काव्याने वेगवेगळ्या मार्गाने, असं म्हणता येणार नाही. तर याला बऱ्याच शेकडो वर्षापूर्वीची इतिहास आहे आणि त्यानुसार त्यांचं काम चाललेलं असते. पण मित्रांनो, सतत मरायला तयार राहणारे लोक त्या इराणमध्ये आहेत किंवा त्या इराकमध्ये सुद्धा आहेत. पण आता त्याच्यासोबतच अबुधाबी, दुबई अशा भागात, युनायटेड अमिरात, सौदी अरेबिया ज्याला वगैरे म्हणतात, तिथं आपले स्वतःचे विमानतळ म्हणा किंवा आयुध, वेगवेगळे शस्त्र ठेवायला मिडल ईस्टमध्ये जागा करून ठेवलेली या लोकांनी. त्यांना काय वाटलं की इराण तिथं काय हल्ला करणार नाही, कारण ते पण ते एकाच लोक धर्माचे आहेत ना. भले थोडा मार्ग वेगळा असेल, धर्म त्यांचा एकच आहे ना, वगैरे वगैरे वगैरे. पण झालं उलटच बघतोय आपण, इराण सुद्धा काय विचार करत नाहीये. त्यांनी सांगतानाच सांगितलंय, जिथं जिथं अमेरिकन तळ आहेत आम्ही तिथं पोचणार. यांचा एक विचार होता की अल खामेनीचा आपण संपवलंय साम्राज्य काय असेल असं त्यांना एक वाटलं. पण जर पाहिलं तर त्याच्या आतलं पण त्यांनी जे काही रचना करून ठेवली होती, आपल्याला त्यांची काय नावं बिवं काय आपल्याला काय त्यांचं राजकीय सगळा अभ्यास करायचा बसायचं नाहीये. पण ह्या लोकांचं, यांच्या डोक्यात एक शिरत नाही की जगात जर जागतिक युद्ध जर पेटलं तर त्याचे किती दुष्परिणाम होणार आहेत. आपण पाहतोय वर्ल्ड वॉर सेकंड, दुसरे जागतिक महायुद्ध, त्याच्यानंतर किती किती प्रकारे सगळं जग बदललं आणि त्या तडाख्यातच भारताची बरीचशी काही गोष्टी स्वतंत्र होत गेल्या. आणि त्या काळात इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांकडून आपल्या इथल्या लोकांचा सैनिक म्हणून वापर केला गेला. त्यांच्या बुद्धीचं खरं कौतुक करावं वाटतं. पण आज जर पाहायला गेलं तर बरेचसे सगळेजण हुशार झालेत, त्यांना कळायला लागलंय काय कसं आणि काय चाललंय. आता आपल्याला एकच चिंता
लागण्याची शक्यता आहे. एकतर भारत हा देश प्रचंड लोकसंख्या असलेला देश आहे आणि तिथं बाकीच्या गोष्टी शेतकऱ्यांची जे काही शेतीत माल उत्पन्न होते त्याच्यावर शेतकऱ्यांची उपजीविका आहेत, त्यांचं संपूर्ण पुढचं त्यांच्या मुलाबाळांचं करिअर असते. मग त्यांच्या मालाचं काय आहे, त्यांचं माल कसं काय विकलं जाईल. कारण आता अमेरिकेसारखे देश आपल्या इथं जे काय कापूस त्याच्यापासून मिळणारी सरकी सरकी हे तेल बियाचं सारखं वापरलं जातं, त्याचं तेल काढलं जातं. तर त्याच्यावर जे काही व्यापार चाललेला असतोय तर मग इथल्या भारतीय शेतकऱ्यांचं काय, अशी चिंता सतावणार. कारण जर अमेरिकेचा माल इथं यायला त्यांना ओपन मार्केट आहे, पण समजा इथल्या एखाद्या शेतकऱ्याला भारतीय अमेरिकेत जर पाठवायचं असेल तर माल तिथल्या कंपनीने जरी ऑर्डर दिली असली तर समजा एक आपण असं गृहीत धरूया की 100 रुपयाचा माल तिकडून अमेरिकेतून इकडे येणार आहे. तो 100 रुपयाच्या किमतीप्रमाणे चाललेलं मार्केट रेटप्रमाणेच येणार, हो नाही. पण 100 रुपयाचा माल जर इंडियातल्या शेतकऱ्यांना तिथं पाठवायचा असेल अमेरिकेत किंवा त्यांच्या संबंधित देशात अमेरिकेमार्फत, तर मात्र तो त्याला जबरदस्त कर लावणार. आणि तो कर किती आहे कसा आहे तुम्हाला माहीत आहे. 18-20% पेक्षा कमी तर दिसतच नाही आहे. म्हणजे ते माल थोडं महागात पडणार ना. मग तिकडचे देश काय करतील, अमेरिकेचा माल मागवतील. इंडियातून गेलेला माल तिथून त्यांना मागायचं म्हणल्यावर किती महागात पडेल हो. किंवा तिथंच त्यांना विकायचं म्हटलं तर ते महागातच पडणार ना. इतकं साधं गणित आहे. पण काय लोकांना सर्वसामान्यांना काय देणे घेणे नसते. असेच व्हायला पाहिजे, तसेच व्हायला पाहिजे. आता कलियुग आले, अमुक आले, यांचे राज्य येणार, त्यांचे राज्य येणार आणि याचा जात धर्म समाज चालूच आहे, ते राहणार. जात नाही ती जात असते. कोणी कितीही बोललं तरी ते तुम्ही समोर आहात तोपर्यंत कोण बोलत नाही, पण तुम्ही बाजूला झालात तिथं, समजा तुम्ही ग्रुपमध्ये बसलात कुठे, तर जो गैरहजर असतो त्याच्याविषयी सगळं बोललं जातं. हे कुठल्याही मानवाचं वैशिष्ट्य आहे. जो समोर हजर आहे तिथं आपण किती बोलतो आणि तिथं जे कोणी हजर नाही ना, मग त्याचा मात्र केस काढत बसलेले असतात. तोच प्रकार आहे याच्यात, आलं का लक्षात. आणि समानशिलेषु सख्यम असं म्हणतात. म्हणजे एखादं व्यसन जर असेल सगळ्यांना तर सगळ्यांची मैत्री घट्ट बनते. तसा हा प्रकार आहे जे आता जे सगळे गोळा झालेले आहेत ते. आणि गंमत म्हणजे इंडियाला त्यात ओढण्यासाठी, आपल्याकडं खिचून घेण्यासाठी फार मोठे व्यूहरचना त्या लोकांनी आखलेली आहेत. आणि आता तरी इंडियाला मला नाही वाटत की याच्यातून सहजासहजी बाहेर पडता येईल. कारण अमेरिकेसारखा बलाढ्य राष्ट्र तो इस्रायलचा गॉडफादर आहे, हे काही लपलेलं नाही. कारण मोठमोठे लोक जुन्या काळातले इस्रायली लोक अमेरिकेत आज अब्जोपती होऊन बसलेले आहेत. त्यांचेच मोठमोठे व्यवसाय धंदे आहेत आणि त्याच्यावर अमेरिकेचं बरंचसं सरकारी चलन चालू असतंय. मग मित्रांनो, याच्यातून या येणाऱ्या जागतिक युद्धातून कोणाचा फायदा होणार? तिथल्या लोकांचा. श्रीमंत आणखी श्रीमंत होत जाणार,
गरीब आणखी गरीब, मध्यमवर्गीय तिथंच तडपडणार, मध्यमवर्गीयाचं तर प्रचंड हाल होणार. इतकं उघड उघड दिसतंय. आपण प्रार्थना करूया की जागतिक युद्ध होऊ नयेत. नाहीतर तिसरं युद्ध जर सुरू झालं तर संपणं कठीण आहे आणि मनुष्य पुन्हा अरण्यात सापडेल असं काही पूर्वजांनी म्हणून म्हणजे जुन्या काळातल्या आपल्या पिढीने पूर्वीच्या पिढींनी लिहून ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला बघण्याची वेळ येईल. ओके मित्रांनो, पुन्हा भेटूया. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, राम राम. मी पत्रकार तांबोळीजी, संपादक साप्ताहिक अकलूज मंथन बोलतोय. मित्रांनो, सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्रायलतर्फे उघड उघड अमेरिका दिसते. किंबहुना या संपूर्ण युद्धाच्या पाठीमागे जे मिडल ईस्टमध्ये खेळलं जातंय, मध्यपूर्व आशिया खंड, त्याच्या पाठीमागे अमेरिका आहे हे अगदी उघड आहे. इराणचं असं म्हणणं पडते की हे दबाव तंत्र वापरतात इस्रायल आणि अमेरिका, आणि अगदी याच्या उलट इस्रायल आणि अमेरिकेचं म्हणणं आहे की इराण हे हुकुमशाही पद्धतीने वागतं, त्याच लोकांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने बंधनं घालतं आणि जे जागतिक संघटनेने ठरवलेलं आहे अणुसंदर्भात नियम, ते नियम मोडतं असं त्यांचं म्हणणं आहे. असो, काही का असेना, काहीतरी कारण काढूनच युद्ध खेळलं जातं. युद्धाला काहीतरी कारण हवं ना, त्याशिवाय युद्ध कसं होईल. पण या युद्धाचं रूपांतर जागतिक युद्धामध्ये होऊ नये म्हणजे असं की अमेरिकेतर्फे काही देश पुढं उभं राहू नयेत किंवा इराणतर्फे काही देश पुढे उभं राहू नयेत. जर ते राहू लागले तर जागतिक युद्धाची ठिणगी पेटणार. पहा, इराणचं म्हणणं आहे की हे दोन देश, अमेरिका आणि इस्रायल, अक्षरशः गुंडगिरी करत आहेत. अरे बापरे, कसं काय? कारण त्यांनी आमच्या खोमेनींना मारले. त्यांनी स्वतः इस्रायलनं अटॅक केलं असं म्हणतोय, पण याच्या पाठीमागं काय कोण आहे सगळ्यांना माहीत आहे जगाला. त्यांनी खोमेनीला संपवलंय आणि याच्या उलट भारतीय काही पत्रकारांनी असा काही दंगा करून ठेवला आहे. वास्तविक खोमेनी हे यांची ते लोक हत्या किंवा वध असं समजतात इराणी लोक. आणि खोमेनी हे कोण होते? ते केवळ इराणचे सर्वेसर्वा प्रमुख नव्हते, तर त्यांचे धार्मिक नेतेही होते. खोमेनीचा इतिहास किंवा त्यांच्या पूर्वजांचा इतिहास वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला होतो. बऱ्याच म्हणजे लोकांचा म्हणजे इस्लामी कंट्रीजमध्ये किंवा जगातल्या काही महत्त्वाच्या अभ्यास करणाऱ्या ऐतिहासिक लोकांचं म्हणणं पडते, इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या, त्यांना ऐतिहासिक म्हणायचं फार कमी दिसतं आजकाल. तर
खोमेनी हे हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या घराण्यातले होते असं बोललं जातं. आणि काय काय भारतीय लोकांचं म्हणणं आहे की उत्तर प्रदेशातल्या ग्रामीण भागातलं एक गाव आहे जिथं खोमेनींचे पूर्वज राहत होते आणि ते म्हणे उच्चवर्णीय ब्राह्मण समाजातली होती. अरे बापरे. अर्थात ते नंतर कन्व्हर्टेड झाले असतील त्यांच्या पिढ्या आणि ते लोक तिकडं स्थलांतर केलं असेल. म्हणजे असा एक चर्चा असते. असो, भाग तो नाहीये. गंमत अशी झालेली आहे की आता इराण आणि अमेरिका यांच्यात खरं जुंपलेलं दिसतंय. म्हणजे इराणचं काय म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं अमेरिका आहे. वास्तविक इस्रायल आणि इराणचं फार अनेक शतकापूर्वीपासूनचं काही गोष्टी आहेत. ते ऐतिहासिक आहेत. ते त्यांच्यात ते चालत राहणार. पण बऱ्याच जणांना माहीत नाही की इराण हे शिया राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. आता शिया सुन्नी हे इस्लाममध्ये महत्वाचे 2 गट आहेत. असे त्याला फिरका म्हणतात. असे 72 फिरके आहेत असं पूर्वीच्याच काळातले लोक म्हणायचे. आणि आता त्या 72 फिरक्यामध्ये प्रत्येकाने आपापलं नवीन काय काही निर्माण केलेलं आहे. म्हणजे किती लोक असतील, पण हे स्वतःला मुस्लिम म्हणून घेतातच ना. मग साहजिक आहे त्या सर्व लोकांच्या मनात श्रद्धा असणार ना. वास्तविक खोमेनी हे इतके म्हणजे त्यांचं जर कार्य बघितलं तर खरंच ते फार त्यांना इतकं आदर मिळत होता त्यांच्या संपूर्ण आयुष्यात. त्यांचं जे काही कार्य आहे त्याच्याविषयी विशेषतः शिया सुन्नीचा भेद मिटवला गेलेला होता आणि एक मुस्लिम म्हणून सगळेजण पाहत होते. आणि शिया लोक साधारण पहा, आपल्या इथे जर पाहायचं असेल तर भोरी समाज म्हणून आहे, व्यापारधंदा करणारे, जे गुजराती भाषा पण बोलतात, हो का नाही. ते शिया धर्मीय आहेत. किंवा इराणी काही लोक आहेत, महाराष्ट्रात विखुरलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. भारतात तर आहेतच, भरपूरपासून आहेत. अनेक पिढ्यापासून, शेकडो वर्षांपासून त्यांचं म्हणजे ब्रिटिशांच्या काळाच्या अगोदरपासून, राजे महाराजांच्या काळाच्या पासून ते जग हे सगळं या पद्धतीनेच होतं ना. जिथं जे राजा जिंकल तिकडं जायचं, जिकडं चांगलं काम असेल, काही गोष्टीचा आपल्याला वाटतात तिकडं स्थलांतर व्हायचं. हे साहजिक होतं. संपूर्ण जगात हेच चालू होतं. पण तिथले जे लोक होतात त्यांनी जर सामावून घेतलं तर ते मिसळून जायचे. असो, भाग हा नाहीये. पण इराणच्या खोमेनींना प्रचंड मान होता. आता त्यांचा उघड वध केलाय, म्हणजे हत्या केली असं त्या लोकांचं म्हणणं आहे. ते आता गप्प बसणार नाहीत. आणि खोमेनींनी ज्या काही पद्धतीने आपल्या देशाची रचना करून ठेवलेली होती आणि पुढच्या येणाऱ्या पिढ्या आपल्यानंतर काय घडू शकते याच्यावरही त्यांनी काही गोष्टी आखून ठेवलेल्या होत्या. आणि त्यानुसारच आता सध्या इराण वाटचाल करीत आहे. म्हणून लोकांच्या चांगल्या लोकांना आश्चर्य वाटायला लागले, अरे इराण म्हणजे की झाडकी पत्ती आहे अमेरिकेसमोर वगैरे. मग हे कसं काय आज युद्ध पेटलेलं आहे. अहो, हे युद्ध केवळ त्यांच्यातच पेटलेलं असं नाही, हे जागतिक युद्धाकडे वाटचाल आहे याची आम्ही फार सुरुवातीपासून सांगतोय.
आणि हे जागतिक युद्धाकडे वाटचाल म्हणजे जागतिक युद्ध होणं म्हणजे पुन्हा संपूर्ण जगाला याची झळ बसायला लागते. व्यापार उद्योगात इतक्या काही गोष्टी घडून जातात किंवा कृषीमध्ये म्हणजे शेतीमध्ये जे काही माल उत्पन्न होतात, त्यांच्या गोष्टी किंवा तिकडून मध्य पूर्वेतून येणारं मिडल ईस्टकडून पेट्रोल, डिझेल म्हणजे जे काय असेल ते ऑइल वेगवेगळे, खनिज ऑइल हे मिळणं कठीण होतं आणि मिळाले तर प्रचंड महागात पडतं ते. आणि अजूनही आपल्या देशात पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आहेत. केवळ इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल गाड्या नाही आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अजूनही खनिज तेलांवर अवलंबून राहावं लागतंय. मग अशा वेळी महागाई वाढली का त्याचा परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्य जगण्यावर, सामान्य माणसाच्या आवश्यक गोष्टींवर वाढ होत राहणार. मागणी कमी असणार आणि किमती खूप वाढलेल्या असणार. ह्या गोष्टी अगदी सहजासहजी नजरेस पडतात. ते वाचवण्यासाठी जगातील काही देश प्रयत्न करतायत की यांच्यात हे अशा गोष्टी म्हणजे जागतिक युद्धच होऊ नये. युद्ध जर सुरू झालं तर ते थांबणं अशक्य आहे. आणि जर मग ती कुणाकुणाचं किती नुकसान होईल हे सांगणं कठीण आहे. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे, ह्या लोकांना तेवढं डोकं नाही आहे का? का हे काय चाललंय? जगात काय परिस्थिती झाली? लॉकडाऊन नंतर भारताची काय अवस्था होऊन बसलेली आहे? विशेषतः आपल्या महाराष्ट्रात कशा पद्धतीने काम चाललेलं असते आणि काय केवळ ओनली स्ट्रॉंग विल सर्वाईव्ह अशी एक म्हण आहे इंग्रजीत, की जो बळी तो कानपिळी असाच टिकणार म्हणे. अरे बापरे, असं कसं हो? असं कसं मला सांगा. काही लोकांच्या डोक्यात ते विचार असले तर ते सगळ्यांच्या असतात ना. मानवता हा धर्म पाळलाच पाहिजे आणि मानवाच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टीकडे लक्ष दिलंच पाहिजे. तरच ते राष्ट्र मग कसे का असेना, मग ते लोकशाही म्हणू देत, हुकुमशाही म्हणू देत किंवा आणखी काय म्हणू देत. आता हुकुमशाहीचा अर्थच वेगवेगळा होऊन बसलाय. आपण करे ते लोकशाही आणि दुसरे हुकुमशाही, अरे पट्टी. मग त्यांच्या दृष्टीने तुम्हाला काय समजायचं समज, हुकुमशाही समज किंवा काय समज. आम्ही असं करणार, आम्ही काय तुझं म्हणणं ऐकणार नाही. अरे तू म्हणणं ऐकत नाही म्हणजे मग तू हुकुमशाही करतो वगैरे वगैरे. अरे एवढं न कळण्यात पण कुणी असं म्हणजे आडगं म्हणजे अडाणी राहिलेलं नाही. भारताचं जर मत खरंच जर मांडायचं ठरलं तर देशात अनेक गोष्टी ज्या काही सांगितल्या गेल्या, मोठमोठी आश्वासनं दिली गेली लोकांना, त्या पुऱ्या झाल्या का, होत आहेत का? किंवा माणसाचं आयुष्य असं व्यवस्थित चालण्यासाठी अनेक गोष्टी चांगलं करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे कुणाची एकाची बाजू धरून चालणार नाही. या इराणचे म्हणा किंवा इस्रायलची, थोडक्यात अमेरिकेची. आणि अमेरिका हा ट्रम्प साहेबांचा आहे, लक्षात घ्या. अब की बार ट्रम्प सरकार. जास्त कशाला, हे युद्ध सुरू होण्यापूर्वी जाऊन भेटून आले आहेत आपले पंतप्रधान. त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत म्हणे. येतात बातम्यात येते. आता सरकारचे काय पद्धतीने मुवमेंट चालू आहे हे जनतेने आपापल्या पद्धतीने त्याचं आकलन करावं. प्रश्न असा आहे की इथून पुढं जगणे कठीण होत आहे असं लोक म्हणू लागतील. आपणच नव्हे भारतीय, केवळ जगातले अनेक देशातले, त्याच्यात
जे गरीब देश आहेत, ती नाव काय सांगत बसणार नाहीये. म्हणजे त्यांची त्या पद्धतीने ते वेगवेगळ्या देशावर अवलंबून असतात. तिथलं काय व्यवहार झाले तरच ते त्या देशातले व्यवहार म्हणजे चालतात. मग अमेरिकेची ही कृती चांगली आहे का? इराण जे करतंय ते चांगलं आहे का? नाहीच ना. मग आपल्यासारख्यांची जी काही चिंता आहे ती खोटी आहे का? नाही. अच्छा, परत भेटूया. नमस्कार. मित्रांनो, नमस्कार. राम राम. मी तांबोळी येजी बोलतोय. पत्रकार, संपादक, साप्ताहिक अक्रूज मंथन टाइम बोलतोय. मित्रांनो, सध्या इराण आणि इस्रायल यांचं युद्ध सुरू झालेलं आहे आणि ज्या इराणला ह्या इस्रायलने म्हणजेच इस्रायलचा गॉडफादर अमेरिका, या अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणला फारच कमी लेखलं होतं आणि त्यांना असं वाटलं की 2 दिवसात आम्ही सगळं गुंडाळून टाकू. पण आज 4था 5वा 6वा काहीतरी दिवस उजाडलेला आहे. यांचं प्रॅक्टिकल युद्ध सुरू झालेलं आहे आणि इराणनं जबरदस्त बंबार्डिंग केली आहे. त्याप्रमाणे इस्रायलने पण जबरदस्त बंबार्डिंग केलेलं आहे इराणवरती. आता दोघेही एकमेकांचं किती नुकसान झाल्याचं दावा करतायत. पण याच्यातून एक गोष्ट निष्पन्न झाली. ती कोणती? ज्या इराणला अमेरिकेने अक्षरशः किरकोळ समजलेलं होता, त्या अमेरिकेला इराणचं हे उग्र रूप पाहिल्यानंतर आश्चर्य वाटायला लागल्याचे बोलले जाते. खरी गंमत अशी आहे, इराणने आपला जो काही कार्यक्रम होता तो चालूच ठेवलेला होता. अमेरिका आणि इस्रायल इराणला काही करू देत नव्हती. त्यांच्या कार्यात म्हणजे अणुबॉम्ब निर्मितीच्या कार्यात अडथळे आणत होती. त्यांना अणुनिर्मिती करण्यासाठीच बंधनं घालण्यात आलेली होती. पण इराणचे सर्वेसर्वा अली खोमेनी यांनी अजिबात त्यांना न जुमानता आपला कार्यक्रम चालू ठेवलेला होता आणि हाच पॉईंट पकडून अमेरिकेने आरोप केला की हा इराण हुकुमशाही आहे आणि तो कोणालाही जुमानत नाही. आंतरराष्ट्रीय जे काही नियम आहेत ते अजिबात तो जुमानत नाही. मग अचानकपणे अली खोमेनींच्या निवासस्थानी विमानांच्या साह्याने, जेट विमानांच्या साह्याने त्यांनी बंबार्डिंग केली आणि अली खोमेनी यांना ठारच मारलं ना. हो, इराण म्हणते की तुम्ही आमच्या प्रमुख माणसाला ठार मारलं, आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही. मग त्याच्यानंतर
त्यांनी असं डिक्लेअर केलं इराणनी की आम्ही प्रतिहल्ला करणारच. आणि त्यांनी काही हल्ला करून काही जेट विमानं पाडल्याचं बोललं जातं. पण आता अमेरिकेने साळसूदपणे आता याचा प्रतिहल्ला बघाच, आम्ही लोक इराणला जगाच्या नकाशावरून संपवून टाकू अशी वल्गना केलेली आहे. पाहूया मित्रांनो आता याच्यातून काय होतंय ते. पण खरी गंमत ही आहे की याच्या सगळ्या ह्याच्यात भारत कुठे आहे. तर त्याच्याविषयी ज्या काही गोष्टी ऐकायला मिळत आहेत, अक्षरशः लोकांना हे मनोरंजन आहे का विनोद आहे हेच कळायला मार्ग नाही. कुठे आहे भारत? जगाचा गुरु म्हणणारे गुरु घंटाल कुठे आहेत? ना त्यांनी अली खोमेनींच्या निधनाबद्दल म्हणजे वधाबद्दल काही, म्हणजे जो इराण कितीतरी वर्षापासून भारताचा मित्र आहे, होता, आता नाही आहे. कारण यांच्या एकंदरीत वागण्यावरून लक्षात येते कोणाच्या, मोदी आणि त्यांचं मंत्रिमंडळ, शहा गृहमंत्री यांच्या एकंदर वागणुकी आणि त्यांच्या एकंदरीत ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्याच्यावरून हे लोक नावाला फक्त ते दाखवतच होते असं म्हणावं लागेल. पण एक लक्षात ठेवावं लागेल, इतर देशांप्रमाणे इराण नाही, मुळीच नाही. इराण आत्ताच त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि ते कफन बांध के सर पे निकल पडे असं म्हणतात ना, म्हणजे मरण्यास तयार होऊन ते युद्धात उतरलेले आहेत. वास्तविक इराणमध्ये देशासाठी, समाजासाठी किंवा ते ते जे काही गोष्टी सियाधर्मी आहेत, धर्मासाठी जो कोणी आपलं सर्वस्व त्याग करतं त्याला हुतात्मा शहीद अशी पदवी दिली जाते. आणि त्या शहीदसाठी आपणही काही गोष्टी केलं आणि त्यांच्या चांगल्या कार्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जर काम केलं तर आपल्याला सुद्धा शहीदाचा दर्जा निर्माण होईल. म्हणून हे लोक, तरुण मुलं म्हणा, मुली म्हणा, स्त्रिया, पुरुष युद्धात उतरलेले आहेत. याच्या काही वर्षापूर्वी ज्या काही गनिमी युद्धाची कावे चालू होते ते आता प्रत्यक्षात युद्ध सुरू झालेलं आहे. या युद्धातूनच जागतिक युद्ध तिसरे सुरू होऊ नये याची चिंता बऱ्याच लोकांना लागून राहिलेली आहे. कारण आत्ता सध्या इस्रायलकडून अमेरिका आहे, अमेरिकेचे मित्रराष्ट्र आहेत काही, ते आतून असतं कदाचित. मग आता राहता राहिला इराण. इराणचं मित्र कोण आहे, म्हणजे कोण होता, तो कुठे दिसतोय का? नाही दिसत. मग तुम्हाला खोटं वाटेल, चायनासारखं राष्ट्र, त्यालाही नाव ठेवायचं काम केलेलं आहे अमेरिकेने पूर्वी. ते इराणच्या बाजूनी उतरण्यास तयार आहे. आणि कोरियासारखा, बापरे, जिनपिंग, तो सुद्धा इराणला सहकार्य करण्यास तयार आहे. म्हणजेच काय की आता तिसऱ्या युद्धाला सुरू होण्याला जवळजवळ
हळूहळू हळू सुरुवात होतच आहे असं आपल्याला वाटल्यास ते कसं अवघड होईल, हो का नाही? आता याचा परिणाम जगावर काय होणार? तर व्यापारी लोकांची काय धंदे असतात हे तुम्हाला माहीतच आहे. मोठमोठे व्यापारी, छोटे व्यापारी काय, त्यांचं एक लिमिट असते, उपजीविकेपुरते कामं करत असतात. पण बाकीच्या गोष्टी प्रचंड महागाई वाढणार, अनेक गोष्टी मार्केटमधून गायब झालेल्या दिसतील. उदाहरणार्थ आज आपण रॉकेल शोधायला गेले तर रॉकेल कुठं बघायला मिळते का आपल्याला, सांगा ना? आणि पेट्रोल आणायला गेलं तर आज कसा लिटर आहे पेट्रोल, ते काही बोलायचं नाही, ते मागचं काही काढायचं नाही, आत्ता तो बघायचा आपल्या, कळालं का? म्हणजे काय? अरे आता तर असं म्हणायला लागलेत लोक की 500 रुपये लिटर पेट्रोल होईल, 500 रुपये लिटर पेट्रोल घ्यावं लागल असे बोलतायत. मेहरबान की भारत देशाने डिक्लेअर केलं की आमच्याकडे 6 महिन्याचा तरी डिझेल म्हणा, पेट्रोल म्हणा आहे. बघूया काय होतंय ते. बाकीचे मागायचं तर जळात अजून तरी सुरुवात झालेली नाही आहे, परंतु जागतिक युद्ध सुरू झाल्यानंतर ते सर्वांनाच त्याची झळ लागणार आहे. पण या सगळ्या प्रकरणात मनुष्यहानी किती होईल आणि कशी होईल हे सांगता येत नाही. मित्रांनो, या डिजिटल युगात लक्षात आणि रिमोट कंट्रोलने इथं बसून काय गोष्टी तिकडच्या देशात करू शकतात, तर पुढं काय होणार? म्हणजे दुसरं महायुद्धाला समोरासमोर जाऊन युद्ध खूप खेळली गेली. आता हा समोरासमोर तर युद्ध खेळतीलच, म्हणजे समोरासमोर सैनिक उतरून म्हणा, किंवा त्या गावावर अटॅक करून, किंवा त्या भागावर अटॅक करून. पण ते तिथं कुठंतरी लांब बसून रिमोटने कॉम्प्युटरचा वापर करून डिजिटल पद्धतीने ते हल्ले करू शकतात आणि त्याच्यातून किती प्रचंड नुकसान होईल. अर्थात इराण काही गप्प बसणार नाही, तोही काही ना काही नुकसान करणारच. आणि दुर्दैवानं म्हणा किंवा इराणच्या सुदैवाने म्हणा, कोरिया, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, चीन, रशिया यांची जर साथ मिळाली तर मग तिकडून ठरलेलेच आहे. कोण? अमेरिका आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, म्हणजे राहिलेले बरेचसे आहेत. मग आता राहिले मिडल ईस्टमधले अरब कंट्रीजपैकी हे लोक कुठं जातील? अहो, ते लोकसुद्धा वैतागलेले आहेत, आत्ताच वैतागलेले आहेत. कारण त्यांच्या देशात येऊन अमेरिकेनं लष्करी तळं उभारलेली होती आणि त्या लष्करी तळांवर इराणने हल्ले करून नेस्तनाबूत केलेले आहे. मग त्यांनी पण डिक्लेअर केलेलं आहे अमेरिकेने, अभी इसका बदला हम भी लेंगे. आता ते त्याच्या बदला घेण्याच्या नादी लागलेले आहे. अहो, किती वेळेपणा. गल्लीत एकाची भांडणं चालतात मुलांच्या, तेव्हा आपण जाऊ रे, गबाजा, भांडू नका असं सांगितल्यानंतर उलट ते जास्त भांडत असतात. आणि कोण जर मध्ये गेला आणि ती पोर जर तरुण जर असतील तर तू मध्ये जाणारा, तुला काय पडले रे, त्याच्या आईवडिलाचा सगळे उद्धार केला जातो आणि त्याला 2-2 दणके बसू शकतात, तिकडून पण आणि तिकडून पण. ही परिस्थिती आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्या, युद्धामुळे कोणाचाच फायदा होत नसतो. काही ठराविक महाभागांचा मात्र जबरदस्त फायदा होतो. अडाणीसारखे मोठमोठे
देंड प्रचंड श्रीमंत होत असतात, गरिबाचं मात्र इतके हाल होतात, मध्यमवर्गीयांचे सुद्धा खूपच हाल होतात. तर आपण प्रार्थना करूया की असले काही युद्ध पेटू नये, युद्ध होऊ नये आणि युद्ध होऊ नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करावे, म्हणून अशी प्रार्थना करणं हेच आहे आपल्याकडे, दुसरं काय, हो का नाही. नमस्कार.